पालघरमध्ये नगरपालिका निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदे सेना अशी थेट लढत आहे। शिंदेंनी पालघरमधून भाजपवर निशाणा साधला होता। आपण अहंकाराविरोधात एकत्र आलोय, अहंकारामुळे रावणाची लंका जळाली असे एकनाथ शिंदे म्हणाले होते। त्यावरून आता फडणवीसांनी देखील प्रतिक्रिया दिली। लंका जाळून टाकतो म्हणणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा असा टोला फडणवीसांनी शिंदेंना लगावला। डहाणूमध्ये आपण सगळेजण एकत्र आलेला आहात। एका अधिकारशाहीच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात, अहंकाराच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात। अहंकार तर रावणासारखा अहंकार होता, रावणाची लंका जळून खाक झाली अहंकारामुळे। आणि तुम्हाला 2 तारखेला तेच काम करायचं आहे। लाडक्या बहिणींना मी एकच सांगतो, तुम्ही चमत्कार घडवू शकता। तुमचा चमत्कार आम्ही विधानसभेत पाहिलेला आहे। आणि डहाणू तर तुमच्यासाठी सोपं आहे। तुम्ही एकदा ठरवलं की कोणीही आला तरी सुद्धा तो आपला विजय रोखू शकत नाही। आपला विजय पक्का आहे। बंधू भगिनींनो, मी भरतला देखील सांगतो, आज भरतचा या ठिकाणी जन्मदिवस आहे। भरत, कोणी काही म्हटलं तरी चिंता करू नका। कोणी हे म्हणालं असेल की तुमची लंका जाळून टाकतो वगैरे, आपण लंकेत राहतच नाही। आपण तर रामाचे अनुयायी आहोत, रावणाचे आहोत का? बस, आणि तू तर भरतच आहे, रामाचा छोटा भाऊ। दरम्यान पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी देखील एकनाथ शिंदेंवर टोलेबाजी केली, तीही आपण पाहूया। बाबाशी की दुसऱ्याला कमी लेखून आपण मोठे होत नाही। ज्यांची जनसामान्यांच्या सुखदुःखाशी नाळ जुळलेली असते अशाच लोकांना लोक आपल्या नेतृत्वाच्या ठिकाणी ठेवत असतात। तुमच्या सर्वांच्या प्रगतीकरता आम्ही बांधील आहोत। कसल्याही प्रकारच्या नकारात्मक भूमिकेतून न जाता सकारात्मक विचाराची पाठराखण करण्याचा निश्चितपणे आमचा विचार आहे। भारतीय जनता पार्टी की या ठिकाणी ताकद आहे, हो आहे, परंतु आपले विरोधक सर्वच्या सर्वजण एकत्र झाले आहेत आणि ते या ठिकाणी भारतीय जनता पार्टी हरली पाहिजे यासाठी ते एकत्र झाले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.